Hello students, in this second part of the novel today we will see the theme of the novel and the synopsis of the extract. The extract is chapter number 17, okay, which is given for us to study. First we will see the theme of the novel. In the last video we have seen the summary of the novel. Why the summary has been given? The reason is this: it is not possible that to give the whole novel for the study. It will not be practicable. So if we see the only chapter number 17, if we study only chapter number 17, we will not get the whole theme, whole subject of the novel in our mind. So for that the summary has been given, and the theme cannot pertain to simple chapter number 17. Theme pertains to the whole novel. So the theme of the novel too is given, and then it is followed by the synopsis of the extract, means in short what has been given in the extract. Okay, so we will see these two aspects today: theme of the novel and the synopsis of the extract given, and the extract is chapter number 17 of the novel. So let us start. Theme of the novel: students teacher relationship, prejudice and racism are the major themes of the novel. Three themes are there in the novel. Number one, the relationship between students and teachers. Number one. Second, the prejudice. Okay, the prejudice, preoccupied air. We have some preoccupied air about something. Okay, that is prejudice. पूर्वग्रह मराठीमध्ये. Okay, and third one is racism, वंशवाद. रेसिझम, आपल्या भारतामध्ये रेसिझम आहे रेसिझम पण आहे, पण जास्ती आहे कास्टिझम. पण फॉरेन कंट्रीजमध्ये, स्पेशली द वेस्टर्न कंट्रीजमध्ये रेसिझमनी भयंकर छळ झाला पण लोकांचा. इस्पेशली दोज हू हॅड ब्लॅक स्किन वेर रिली टॉर्चर्ड, looked down upon by those people who had by nature they got white skin on their face. But this was the only difference that God might have made that. But because of this color only, people were tortured. The inhuman treatment had been given. So this racism is also the theme of the novel. या तीन गोष्टी, स्टुडंट टीचर रिलेशनशिप, प्रेजुडिस पूर्वग्रह आणि रेसिझम. E.R. Braithwaite gets a job of a teacher in a rather rough and notorious school. आपण समरीमध्ये पाहिलं की E.R. अँड दिस इज ऑटोबायोग्राफिकल नॉव्हल, म्हणून याच्यामध्ये काल्पनिक वगैरे काही रचलेलं नाही, हे सगळं खरं खरं घडलेलं आहे. E.R. Braithwaite, हू इज हायली लर्नेड, कदाचित काल मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं असेल, ते PhD होते माहिती का फिजिक्स सारख्या विषयामध्ये. 1950 या वर्षी त्यांनी PhD घेतलेली होती. हार्वर्ड युनिव्हर्सिटी, ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीमध्ये शिकलेले आहेत हे. इतका हायली एज्युकेटेड पर्सन, बट बिकॉज ही वॉज लिव्हिंग इन ब्रिटिश. पहिल्यांदा एअरफोर्समध्ये त्यांनी ॲज अ पायलट त्यांनी सेवा दिली. त्यावेळेला त्यांना मान सन्मान मिळाला. पण जेव्हा युद्ध संपलं तेव्हा ते कॉमन नागरिक बनले, सिटिझन बनले. त्यावेळेला मात्र इतक्या महत्त्वाच्या पदावरती काम केलेला माणूस, इतका हायली क्वालिफाईड माणूस, हा माणूस गरीब नव्हता कधी, फक्त स्किन काळी होती. तेवढ्यामुळे ब्रिटिश सोसायटीमध्ये, तिथल्या त्या सिव्हिल सोसायटीमध्ये त्यांना मानाची वागणूक नाही मिळाली, इल ट्रीटमेंट मिळाली. ओके, त्यांना कुठेही नोकरी मिळाना. शेवटी त्यांनी टीचरची नोकरी घेतली, आणि तेही अशा स्कूलमध्ये विच वॉज रफ अँड नटोरियस, विच वॉज इनफेमस. ही फाइंड्स दॅट द स्टुडंट्स बिलॉंग टू अ बॅकग्राऊंड दॅट इज नॉट सुटेबल फॉर लर्निंग अँड देअर ओव्हरऑल डेव्हलपमेंट अँड प्रोग्रेस. या E.R. ब्रेथवेटच्या ही गोष्ट लक्षात येते
की जे असे नटोरियस स्टुडंट्स ना किंवा न्यूसन्स तयार करणारे स्टुडंट्स क्लासरूममध्ये त्यांच्या होते. सगळे बाकीच्या शाळांनी हाकलून दिलेले स्टुडंट्स त्यांच्या वर्गामध्ये आलेले होते. त्या शाळेमध्ये ती शाळा त्याच विद्यार्थ्यांसाठी होती. ज्या पोरांना कुठं घेत नाही, हाकलून देतात, ही शाळा त्यांना घ्यायची. आणि असल्या विद्यार्थ्यांना यांना शिकवावं लागलं. जेव्हा या माणसांनी पोरांच्या बॅकग्राऊंडचा विचार करायचा प्रयत्न केला, ही फाउंड दॅट त्यांच्या अशा बिहेवियरच्या मागे ते बॅकग्राऊंड पण होतं, ती परिस्थिती पण होती ज्या परिस्थितीमध्ये ही मुलं राहायची. Because of the circumstances they were living in, the students became, these children became, they were not children, they were actually senior students. They became like that notorious kind, okay, a bully kind of personality they had got. They were the nuisance for the teachers and even the school. Okay, अशी पर्सनॅलिटी त्या पोरांची त्या वयामध्ये बनलेली होती. He notices that the students are in no mood to change their attitude and behavior. लक्षात आलं त्यांच्या, ही मुलं कोणत्याही पद्धतीनं आपलं अटिट्यूड, आपलं बिहेवियर बदलायला तयार नाहीत. शिक्षकांचं काहीही ऐकायला तयार नाहीत. ठीक आहे ना. तुम्हाला सांगतो, म्हणजे आमच्यासारख्या टीचरचे, म्हणजे स्पेशली इफ आय से माय सेल्फ ॲज अ टीचर, अगदी सुरुवातीचा काळ जर पाहिला, पर्टिक्युलरली SFLचा पहिली बॅच, इट वॉज अशाच पोरांचे, म्हणजे पोरांचं जे वर्तन होतं ते तसं होतं, एकदम शिक्षकाला शिकू न देणे. ठीक आहे. मग त्यावेळेला टीचर मग टॅक्टिक्स अवलंबतो. सगळे डोकं खराब करून चालत नाही, आपल्याला विन ओव्हर करायचं असतं ॲज अ टीचर. इट इज नॉट इझी जॉब. आता आम्ही मोठे झालो, आता वयाने खूप मोठे झालो, तुमच्या वडिलांच्या बरोबरीची किंवा कदाचित त्यांच्यापेक्षा मोठे झालो. आणि आता आमच्या या वयामध्ये मुलं काही करू शकत नाही किंवा काही करत नाही, दिंगामस्ती काही करत नाही. आणि एक्सपिरियन्स काउंट्स पण जेव्हा नवीन नवीन टीचर्स लागतात त्यावेळेला त्यांना खूप त्रास होतो. जोपर्यंत त्या स्टुडंट्सला एक कळत नाही की एक्झॅक्टली कोणत्या टाईपचा हा टीचर आहे, तोपर्यंत मुलं सहसा मजा घ्यायचा प्रयत्न करत असतात. दिस इज जस्ट नॉर्मल. त्यातल्या त्यात जर नटोरियस काइंड ऑफ स्टुडंट जर असतील तर ते जास्ती त्रास देतात. सो या ER ब्रेथवेट या टीचरच्या वाट्याला अशीच स्टुडंट्स आले. He notices that the students are in no mood to change their attitude and behavior. Braithwaite, with his novel and creative ideas, नॉवेल म्हणजे नवीन, हा ह्या नॉवेलचे काही घेणं नाही, आपल्या नवीन आणि क्रिएटिव्ह आयडियाजनी ब्रेथवेट विथ इनोव्हेटिव्ह टेक्निक्स, नवीन टेक्निक्स अँड अंडरस्टँडिंग द स्टुडंट सायकोलॉजी, मुलांची सायकोलॉजी समजून घेऊन अल्टिमेटली विन्स देअर हार्ट्स इन नो टाईम. फार लवकर मुलांचं मन जिंकून घेतात हे टीचर ER ब्रेथवेट. त्यासाठी त्यांना हे सगळं अवलंबावं लागतं. त्यांना नवीन टेक्निक्स अवलंबावं लागतात, क्रिएटिव्ह आयडियाज अवलंबाव्या लागतात, इनोव्हेटिव्ह टेक्निक्स अँड अंडरस्टँडिंग द स्टुडंट सायकोलॉजी, हे सगळे समजून घ्यावे लागते. दो ही वॉज बुलीड, हॅरास्ड, मेंटली अँड फिजिकली टॉर्चर्ड many times, he didn't lose his patience and continued implementing his novel ideas and techniques that helped him to bring a significant change in his students' lives. बऱ्याचदा ही वॉज बुलीड, ज्या विद्यार्थ्यांचं भलं करायचा हा प्रयत्न करत होता, द टीचर ब्रेथवेट, ही वॉज ट्राईंग हिज लेवल बेस्ट टू इम्प्रूव्ह द स्टुडंट्स, to increase their level, to improve their personalities, imbibe values among them. But still he was harassed. Still he was bullied by the students times and again. But by this, the teacher, Braithwaite, didn't lose his heart. Okay? Didn't lose his patience. He continued his efforts. He continued implementing various types of techniques. It's really very important for the teacher. Being a teacher, I know all these things. Being a teacher, I have also experienced number of things. Because in SFL, I came later. But prior to SFL, I taught near about at 3-4 places. And I got 4 different kinds of students over there. Even in SFL, I got
variety of students. Even in science stream, I got variety of students. Some were very pessimistic, some were really very enthusiastic. In MCVC also I taught for a number of years, and in arts streams also I have been teaching for so many years. So the experience is numerous. Variety of students from variety of cultures and backgrounds, they come, and we have to tackle with different tactics and different techniques and different kind of mentalities, handling the mentalities of the students. Okay, हे सगळं समजावून घेऊन मस्त त्यांना अल्टिमेटली पोरांचं भलं झालं पाहिजे हा अल्टिमेट सर्वात शेवटी हेतू टीचरच्या मनामध्ये असायला पाहिजे, तो नॉर्मली असतो. So this teacher had also the same. He wanted to do good only for the students. So despite the fact that he was being harassed, he was bullied, okay, he continued his efforts to improve the students, to increase their intellectual level. The racism prevalent प्रचलित त्यावेळेस असलेली रेसिझम इन ग्रेट ब्रिटन ड्युरिंग द मिड 1940s, द टाइम पिरियड ड्युरिंग विच टू सर विथ लव टेक्स प्लेस, ज्या काळामध्ये हे घडतं, टू सर विथ लव मधली जी स्टोरी घडते, स्टोरी म्हणजे इट इज नॉट फिक्शन, इट इज अ फॅक्च्युअल स्टोरी आहे ही घडलेली. हे जेव्हा घडते ते आहे मिड 1940चा काळ. त्यावेळेला रेसिझम प्रिव्हॅलंट होतं ग्रेट ब्रिटनमध्ये. वंशवाद बिलकुल प्रचलित होता, कॉमन होता. अँड देअरफॉर इट इज ऑफ प्रायमरी सिग्निफिकन्स इन द नॉव्हेल. या नॉव्हेलमध्ये तुम्हाला प्रायमरीली हा रेसिझमबद्दल सांगितलेलं तुम्हाला आढळेल, बिकॉज इट वॉज प्रिव्हॅलंट देन. द नेरेटर साइट्स रिपीटेड इन्सिडेंट्स इन विच ही एक्सपिरियन्सेस द रेसिझम. कितीतरी एक्सपिरियन्सेस तो इथे नोट करतो जिथे त्याला रेसिझमचा सामना करावा लागता ऑफ व्हाईट ब्रिटन्स. हे जे व्हाईट ब्रिटन मीन्स ब्रिटिश लोक जे व्हाईट स्किन्ड आहेत, हे रेसिझमवरून या ब्लॅक लोकांना छळायचे, त्यांची टर उडवायचे. सो ही मेन्शन्स दिस एक्सपिरियन्सेस इन हिज नॉवेल, including encounters means प्रसंग, okay, some incidences including encounters on the बसमधला त्यांचा प्रसंग, त्यावेळेला लोक ब्लॅक लोकांबद्दल कसे कसे बोलतात. ॲट जॉब इंटरव्ह्यूमध्ये कसं त्यांना त्यांची टर उडवली जाते, किल्ले उडवली जाते. ॲट ग्रीन स्लेड स्कूल, वेन सर्चिंग फॉर हाऊसिंग, ॲट अ रेस्टॉरंट विथ हिज गर्लफ्रेंड अँड सो ऑन. ह्या सगळ्या वेगवेगळ्या ठिकाणी या माणसाला, बिकॉज ही वॉज ब्लॅक, त्याला अशा कॉमेंट्स पास होतात बाकी व्हाईट लोकांकडून, असं त्यांना बुली केलं जातं. ओके. ॲट द आउटसेट मीन्स इन द बिगिनिंग. आउटसेट मीन्स बिगिनिंग, प्रारंभ, सुरुवात. At the outset, Braithwaite is struck by the unexpectedness of such prejudice. पहिल्यांदा ह्या सगळ्या प्रसंगांचा, या सगळ्या अनुभवांचा त्यांना जेव्हा सामना करावा लागतो, त्यावेळेस त्यांना भयंकर त्रास होतो. एक पूर्वग्रह दूषित हा माणूस बनून जातो व्हाईट लोकांच्या प्रती. ही वॉज ब्रॉट अप इन ब्रिटिश गियाना. ब्रिटिश गियानामध्ये हा माणूस मोठा झाला. तुम्हाला माहिती असेल कदाचित गियानामध्ये यांचा जन्म, गायनीज आहे ते मूळचे, है ना. या गियाना या देशामध्ये, ब्रिटिश गियाना या देशामध्ये त्यांचा. आणि तुम्हाला कदाचित पुन्हा माहिती असेल, गियानामध्ये इंडियन लोक खूप आहेत. इव्हन त्यांचा प्रेसिडेंट, त्या प्रेसिडेंटचं नाव पहा, डोनाल्ड रवींद्रनाथ आहे, रवींद्रनाथ असंच पूर्ण इंडियन नाव आहे ना. म्हणजे तिथला प्रेसिडेंट पण इंडियन ओरिजिनवाला आहे. इतके इंडियन्स आहेत तिथे, भरपूर इंडियन्स आहेत ब्रिटिश गियानामध्ये, वेस्ट इंडिजमध्ये, फिलिपिन्समध्ये. या देशांमध्ये इंडियन्सची संख्या खूप जास्त आहे. साऊथ आफ्रिकेमध्ये बरेच इंडियन्स आहेत. सो ब्रिटिश गियानामध्ये ह्यांचा जन्म झाला. अँड ही व्ह्यूड हिमसेल्फ ॲज अ ब्रिटिश सिटीजन. स्वतःला ते ब्रिटिश सिटीजन समजायचे आणि होते पण. नॉट ॲज अ ब्लॅक ब्रिटिश सिटीजन इन अ ब्रिटिश कॉलनी. ब्रिटिश कॉलनीमधला आपण मग ब्लॅक ब्रिटिश असं त्यांचा कन्सेप्ट नव्हता स्वतःकडे पाहायचा. ते स्वतःला ब्रिटिश सिटीजन समजायचे, नॉर्मल, विदाउट एनी काइंड ऑफ डिस्क्रिमिनेशन ऑन द बेसिस ऑफ द रेस, वेदर यू आर व्हाईट और वेदर यू आर ब्लॅक.
ते स्वतःला फक्त सिटिझन समजायचे ब्रिटनचे. When he served Great Britain in the Royal Air Force, that gave him respect. जेव्हा ग्रेट ब्रिटनमध्ये त्यांनी या रॉयल एअरफोर्समध्ये त्यांनी सर्व्हिस दिली स्वतःची, त्यावेळेला त्यांना मोठा रिस्पेक्ट होता, एस्टीम होता, आदर होता, सोसायटीमध्ये एक मान सन्मान होता. द डे ही लेफ्ट द जॉब ही फाइंड्स हिमसेल्फ टू बी अन आउटसाइडर. ज्या दिवशी त्यांचा हा जॉब सुटला, युद्ध संपलं, पायलट म्हणून त्यांनी नोकरी केली होती एअरफोर्समध्ये, ती नोकरी पण सुटली. जेव्हा ती नोकरी सुटली तिथून जेव्हा रिटायर झाले, ही वॉज अ कॉमन सिटिझन. तेव्हा त्यांचा हा आधीचा जो मान, हा रिस्पेक्ट होता, हा पार खतम. ही वॉज जस्ट अ ब्लॅक मॅन इन द सोसायटी, नॉट अ रिस्पेक्टेड वन. द फॅक्ट वॉज दिस की हा स्वतः हायली एज्युकेटेड माणूस होता, पायलट सारख्या चांगल्या पदावरती होता, ठीक आहे ना. स्टील एवढं असून सुद्धा सोसायटीमध्ये ओनली बिकॉज ही वॉज अ ब्लॅक फेलो त्यांना कुठलाच मान मिळाला नाही. सो त्याच्यामुळे त्यांच्या डोक्यावरती, म्हणजे त्यांच्या मनावरती खूप परिणाम झाला. पूर्वग्रह दूषित झाले ह्या लोकांच्या प्रती. E.R. ब्रेथवेट. Braithwaite's extensive experience and education was of no use in job interviews, where he is informed that the job has already been filled or he is overqualified for it. जेव्हा जॉबला हा माणूस ट्राय करायचा, त्यावेळेला त्या जॉब इंटरव्ह्यूजच्या वेळेला त्याला सांगितलं जायचं की नोकरी नाही आहे, जागा नाही आहे, अवेलेबल नाही. किंवा म्हटलं जायचं की जी जागा आहे, जी नोकरी आहे, जी पोस्ट आहे, त्याच्यासाठी तुम्ही जरा ओव्हर क्वालिफाईड आहात, इतकं क्वालिफिकेशनवाले माणूस आम्हाला नको आहे. कुठलं का कारण असे लेम एक्सक्युजेस देऊन त्यांना नोकरीवर न घेण्याचा पूर्ण प्रयत्न केला जायचा ह्या लोकांकडून. धिस हायटन्स ब्रेथवेट्स सेन्स ऑफ बिट्रेयल, विश्वासघात, फॉर द ब्रिटिश. ब्रेथवेटच्या मनामध्ये ब्रिटिश लोकांच्या प्रती असा विश्वासघाताची भावना निर्माण झाली. ही फेल्ट दॅट दिस पीपल आर बिट्रेइंग मी. व्हॉट आय हॅव नॉट डन फॉर दिस द नेशन अँड द सोसायटी. आय हॅव डन एव्हरीथिंग. स्टील दिस पीपल आर नॉट रेडी टू ॲक्सेप्ट मी ॲज अन ऑनरेबल सिटिझन. राईट. सो याची मोठी एक मनामध्ये त्यांच्या भयंकर एक जागा घेतली हेट्रेडची. Interestingly, he never lashes out physically, and only rarely does he do so verbally. एवढं सगळं आत राग आहे या लोकांच्या प्रती, द्वेष आहे या लोकांच्या प्रती ब्रेथवेटला, पण तरी हा माणूस कधीही लॅश आउट होत नाही, कधीही एकदम कोणावरती ओरडत नाही. फिजिकली पण कोणावरती धावून जात नाही, की व्हर्बली कधी कधी फक्त कधी कधी रागावतो, बस एवढंच. कधी कधी, रेअरली ही जस्ट स्कोल्ड्स अदर्स, अदरवाईज शांतपणे. ही एक्झिबिट्स पेशंट एन्ड्युरन्स, एन्ड्युरन्स सहनशीलता. ही एक्झिबिट म्हणजे दाखवणे, शोज. ही शोज पेशंट, ती शांत, एन्ड्युरन्स ॲट टाइम्स, बऱ्याचदा तो एकदम सहनशीलता त्याच्यातली तो दाखवतो. अँड ॲट अदर्स ही describes the way the rage inside him is transforming into hatred so strong that he desires to hurt those who treat him unfairly. कधी कधी मात्र तो इतरांना बोलून दाखवतो की माझ्या आत पण राग खतखततोय, ज्या पद्धतीची ट्रीटमेंट हे लोक मला देतात तेव्हा मला पण असं वाटते की कधी कधी मी या लोकांना तसंच अनफेअरली ट्रीट करेल जसे हे लोक मला अनफेअरली ट्रीट करतात. असं तो कधी कधी बोलायचा, वागायचा नाही मात्र, तो तसा शांत राहायचा. ॲज अ रिझल्ट ऑफ सच एक्सपिरियन्सेस, ब्रेथवेट finds the students at the Greenslade School to be a bit notorious and rough in behavior. But with proper care and treatment, all the students would surely achieve success and desired goals in their lives. Braithwaite finds हेच हेट्रेड, हाच कुठंतरी थोडासा असलेला एक पूर्वग्रह ब्रेथवेटला जेव्हा ग्रीनस्लेट स्कूलमध्ये हा टीचर म्हणून शिकवतो, तर आपल्या विद्यार्थ्यांच्या, ते नटोरियस अँड रफ विद्यार्थ्यांच्या प्रती हाच एक
भाव त्याच्या मनामध्ये निर्माण होतो. पण त्याला हे सुद्धा वाटतं की इफ आय ट्रीट द स्टुडंट्स particularly with care and proper treatment, okay, these students can surely achieve success. असं त्याला वाटतं की मुलं सुद्धा ही सक्सेस मिळवू शकतात. म्हणजे पहा, आपल्याला त्याला जे काही अनुभव आले ते वाईटच आले, त्याच्यामुळं ती पर्सनॅलिटी एक वाईट पर्सनॅलिटी म्हणून फोर्ज होऊ शकते बरं. पण तसा कुठेही फोर्स न होता किती स्वतःला त्यांनी मेंटेन केलं स्वतःच्या रागाला आणि स्वतःच्या ह्या सगळ्या भावनांना, आणि ओनली ॲज अ टीचर ही मूव्ड फॉरवर्ड अँड ब्रॉट अ चेंज. ही आहे थीम, ही आहे या नॉवेलची थीम. Now see the synopsis of the extract. Extract is chapter number 17 of the novel. ह्या chapter number 17 च थोडक्यात माहिती, एक summarized माहिती is a synopsis of the extract. So let us see the synopsis, okay? In this extract, Braithwaite recounts the half-yearly report of the Students' Council, in which the students of the school report to the faculty and other students on what they have been studying thus far. ओके, या एक्स्ट्रॅक्टमध्ये हे सांगितलेलं आहे की ब्रेथवेट तो प्रसंग सांगतो की हाफ इयरली, आपल्याकडे नाही का 6 परीक्षा होते तसं हाफ इयरली यांच्याकडे कसं स्टुडंट काउन्सिल, आम्हाला वर्गामध्ये काय शिकायला मिळालं ते त्यांना शिकवणाऱ्या फॅकल्टीजला आणि बाकी स्टुडंट्सला सांगतात की लुक, दिस वी हॅव लर्न इन these 6 months. Braithwaite's class representatives speak knowledgeably about their coursework and place a considerable amount of emphasis on how much they have learned about different people, cultures, customs, and the importance of international and interracial cooperation. म्हणजे अनएक्सपेक्टेडली ब्रेथवेटच्या क्लासमधली जी मुलं आहेत, जे रिप्रेझेंटेटिव्ह गेलेले आहेत तिथे त्या क्लासचे, हे सगळे त्या क्लासचे रिप्रेझेंटेटिव्ह नॉलेजेबली बोलतात. पूर्ण नॉलेज डोक्यात ठेवून बोलतात, असंच नाही बोलत गोल गोल, बट विथ कम्प्लीट डिटेल्स ते टेल की ती काय काय शिकले आपल्या क्लासमध्ये, पर्टिक्युलरली अबाउट डिफरंट पीपल, त्यांचे कल्चर, देअर कस्टम्स, रिच्युअल्स अँड द इम्पॉर्टन्स ऑफ इंटरनॅशनल अँड इंटररेशियल कोऑपरेशन. इंटरनॅशनल अँड इंटररेशियल कोऑपरेशन बद्दल सुद्धा ते बोलतात. हे आम्हाला सगळं शिकायला मिळालं आमच्या वर्गामध्ये, हे त्या 6 मंथच्या याच्यामध्ये सांगतात ते. Miss Joseph and Denham, both students of Braithwaite's class. Miss Joseph आणि Denham दोघे स्टुडंट्स आहेत ब्रेथवेटच्या क्लासमधले. प्रिसाइड ओव्हर द मीटिंग, पहा काय मान आहे, ह्यांना मीटिंगचा अध्यक्षस्थानी बसवलं जातं. टू प्रिसाइड ओव्हर मीन्स टू बी अ प्रेसिडेंट ऑफ अ मीटिंग. They preside over the meeting. At the outset, in the beginning, Mr. Florian, the headmaster, addresses the meeting with a lengthy but well-received presentation. या सेशनची सुरुवात होते, त्या शाळेचे जे हेडमास्टर आहे त्यांचं नाव आहे मिस्टर फ्लोरियन, हे भाषण देतात, जरा लेंग्दी भाषण देतात, मात्र वेल रिसिव्ड प्रेझेंटेशन असतं, व्यवस्थित सगळे मुद्दे कव्हर करून ते बोलतात. One after another, each class gives a brief report of their progress. एकामागे एक त्या शाळेतला प्रत्येक एक क्लास येतो आणि आपल्या शाळेचा प्रोग्रेस रिपोर्ट सादर करतो की आम्हाला काय शिकायला मिळालं. थ्रू देअर चोजन रिप्रेझेंटेटिव्ह, हे सांगणारे कोण असतात, त्या त्या वर्गाचे रिप्रेझेंटेटिव्ह. ऑन व्हॉट दे हॅव बीन स्टडिंग इन ईच सब्जेक्ट सो फार, आतापर्यंत काय काय कोणते कोणते सब्जेक्ट ते शिकले ते सगळे सांगतात. A panel of teachers is chosen for each class to answer any questions regarding the report submitted by the class. A panel of the teachers, टीचर्सचं एक पॅनल पण तिथे असतं, निवडलेलं पॅनल आहे ते, हे तिथे बसलेलं असतं एवढ्यासाठी
की काही जर प्रश्न असतील की हे मुलं बोलतात आहेत हे बरोबर आहे का वगैरे वगैरे, हेच ठरवण्यासाठी ते तिथे टीचर्स एक पॅनल पण बसलेलं असतं. द लोएस्ट क्लास बिगिन्स फर्स्ट. सगळ्यात खालचा वर्ग, समजा 5, 6, 7, 8, 9, 10 असेल तर 5वा वर्ग पहिल्यांदा येईल. द लोएस्ट क्लास बिगिन्स फर्स्ट and it is obvious that at the students progress through the ranks there is a marked development in their ability to express themselves. आता खालून वरपर्यंत असा प्रोग्रेस आहे. पहिल्यांदा 5वीतले मुलं येतील, मग 6वीतले येतील, मग 7वीतले येतील. तर नॅचरली त्यांचा एक्सप्रेस करण्याचा जो प्रकार आहे हा हळूहळू हळूहळू चेंज होत जाईल, म्हणजे इन्क्रीज होत जाईल. जास्त पॉझिटिव्हली आणि जास्त चांगल्या पद्धतीने ही मुलं स्वतःला प्रेझेंट करतील की आम्हाला काय शिकायला मिळालं. 5वीतल्या मुलांना तेवढं चांगलं सांगता येणार नाही, मात्र 9वीच्या मुलांना ते खूप चांगल्या पद्धतीनं सांगता येईल किंवा 10वीच्या त्याच्याही पेक्षा चांगल्या पद्धतीनं सांगता येईल. सो Mr. Braithwaite's class, being the oldest, was the last to present their report. आणि ब्रेथवेटचा जो क्लास होता हा ओल्डेस्ट होता, म्हणजे सगळ्यात जास्त सिनियर असलेली मुलं, सगळ्यात जास्त वयाने वाढलेली मुलं ब्रेथवेट सरांच्या वर्गामध्ये होती, म्हणून त्या वर्गाचा नंबर सगळ्यात शेवटी लागला. Miss Joseph begins the highest classes proceedings by clarifying that the common theme underlying all their studies this term is the interdependency of mankind. Miss Joseph त्या क्लासमधली ती बिगिन करते, ती सुरुवात करते द हायेस्ट क्लास प्रोसिडिंग्स बाय क्लॅरिफाईंग, ती क्लॅरिफाय करते दॅट द कॉमन थीम अंडरलाईंग all their studies this term is the interdependence of mankind. माणसांची इंटरडिपेंडन्सी, एकमेकांवरती अवलंबून राहण्याची जी त्यांची इंटरडिपेंडन्सी आहे त्याच्याबद्दल मिसेस जोसेफ बोलते. पॉटर हा दुसरा विद्यार्थी स्पीक्स इन द फील्ड ऑफ मॅथ फोकसिंग ऑन हाऊ ग्रेटर अंडरस्टँडिंग इन द वर्ल्ड इज फॉस्टर्ड बाय द यूज ऑफ कॉमन वेट्स अँड मेजर्स. हा पॉटर बोलतो मॅथ्सबद्दल की कॉमन वेट्स आणि मेजर्स याच्यामुळं कॉमन अंडरस्टँडिंग लोकांचं किती सुधारलं याच्याबद्दल तो सांगतो. मिस पेग अँड जॅक्सन स्पीक ऑन जिओग्राफी अँड मिस डेअर अँड फर्मन डिस्कस द सब्जेक्ट ऑफ फिजिओलॉजी. याच्यावरती फिजिओलॉजीवरती बोलतात. with Furman stealing the show by exhibiting a model of a human skeleton. तो हे समजून सांगत असताना, फिजिओलॉजी समजून सांगत असताना ह्युमन स्केलेटनचा वापर पण करतो, त्याच्यामुळे सगळ्यांना तो आकर्षित करतो आपल्या प्रेझेंटेशनकडे. अँड स्ट्रेसिंग द क्लास कन्क्ल्युजन दॅट, क्लासचं कन्क्ल्युजन नंतर दॅट बेसिकली ऑल पीपल वेअर द सेम. तो त्याचं कन्क्ल्युजन करतो की बेसिकली पहा या स्केलेटनकडे पाहून ऑल पीपल वेअर सेम, नो व्हाईट नो ब्लॅक. मिस डॉड रिपोर्ट्स ऑन हिस्ट्री. मिस डॉड आहे त्या वर्गातली, ती हिस्ट्रीबद्दल बोलते. अँड मिस जोसेफ ऑन डोमेस्टिक सायन्स. मिस जोसेफ डोमेस्टिक सायन्सवरती बोलते. Denham creates a stir by speaking on the required subject of PT and games, complaining that the class was ill-conceived and pointless. डेनम पण समोर येतो आणि तो जरा गडबड किंवा तो जरा त्याच्यामध्ये स्टर करतो, खळबळ माचवतो. असं कारण तो कशावर बोलतो, तो PT वरती बोलतो, फिजिकल ट्रेनिंगवरती बोलतो अँड गेम्सबद्दल बोलतो. कंप्लेनिंग, तो कंप्लेंट करतो दॅट द क्लास वॉज इल कन्सिव्ड अँड पॉइंटलेस, की ह्या आपल्या वर्गाला खरं म्हणजे पूर्ण काही समजलेलंच नाही आहे, पॉइंटलेस बोलत आहेत हे सगळी माणसं. मिस्टर वेस्टन, Mrs. Del Evans and Miss Phillips are chosen at random to answer students' questions arising from the seniors' presentation. जे प्रश्न सिनियर्स पोरांनी प्रेझेंट केलेले आहेत त्यांच्या प्रेझेंटेशनमधून त्याचं उत्तर द्यायसाठी मिस्टर वेस्टन, मिसेस डेल इव्हॅन्स अँड मिस फिलिप्स यांचं पॅनल असतं आन्सर करायसाठी. When Denham pursues his inquiry on the necessity of requiring all students to take PT, Mr. Weston responds quite ridiculously. जेव्हा डेनम
एम्फोसिस करतो की PT मस्ट आहे, फिजिकल ट्रेनिंग गेम्स हे मस्ट आहे, सगळ्या स्टुडंटला ते मॅन्डेटरी करायला पाहिजे. त्यावेळेला मिस्टर वेस्टने टीचर जरा रिडिक्युलसली त्याला रिस्पॉन्ड करतात. ट्राईंग टू ब्लस्टर हिज वे आउट ऑफ द सब्जेक्ट. म्हणतात की हा फालतू सब्जेक्ट, म्हणजे एवढं चांगलं व्यवस्थित पोरांनी प्रेझेंटेशन केलं होतं, यामध्ये हा फालतू सब्जेक्ट घातला आहे, असं एकदम उडवतात त्याची. अँड ऑफरिंग नो कोहिरंट आर्ग्युमेंट. आणि त्याच्यावरती कुठलंही आर्ग्युमेंट करायला ते तयार नसतात, की बिलकुल हा फालतू सब्जेक्ट आहे, याला बाहेर टाका, असं एकदम उडवतात त्याला. Unexpectedly, the quiet and hesitant Miss Phillips steps in and gives a sturdy defense of the practice, and Denham, knowing that he has been outwitted, has no choice but to respectfully cease his heated protest. अनएक्सपेक्टेडली क्वाईट, अदरवाईज क्वाईट असणाऱ्या, शांत असलेल्या आणि हेसिटंट असलेल्या, बोलू की नको अशी मनोवृत्ती असलेल्या मिस फिलिप्स आत येतात, म्हणजे चर्चेमध्ये भाग घेतात. अँड गिव्ज अ स्टडी डिफेन्स ऑफ द प्रॅक्टिस. ह्या प्रॅक्टिसचा मोठा डिफेन्स करतात ते. आणि डेनम, नोईंग दॅट ही हॅज बीन आउटविटेड, डेनिमच्या लक्षात येते की हे तर त्याच्या कल्पनेतही नव्हतं, इतकी जबरदस्त मिस फिलिप्स बोलते. अँड हॅज नो चॉईस, त्याच्याकडे कुठले चॉईसच उरत नाही, बट टू रिस्पेक्टफुली सीज म्हणजे थांबवणे, हिज हीटेड प्रोटेस्ट, त्याचं जे हीटेड प्रोटेस्ट असतं ते तो शेवटी थांबवतो. ब्रेथवेट इज इमेन्सली सॅटिस्फाईड विथ द प्रोग्रेस ऑफ द स्टुडंट्स ऑफ हिज क्लास. ज्या पद्धतीनं हे सगळे विद्यार्थी आपली बाजू मांडतात, इव्हन डेनमसुद्धा PT सारखा किंवा जो नॉर्मल सब्जेक्ट नाही आहे त्याला पण किती अर्थपूर्ण पद्धतीनं त्याला प्रेझेंट करायचा प्रयत्न करतो, हे सगळं पाहून, आपल्या पोरांची तयारी पाहून ब्रेथवेटला प्रचंड समाधान होतं की येस, आपण इतक्या दिवस जी मेहनत केली पोरांवरती, रंग ला रही है.